योद्धा न्यूज चॅनल। संगत चांगली ठेवा, जीवन आदर्श होईल। हरिभक्त परायण बाळशिराम महाराज मेंढे यांचे चांडोलीत प्रबोधन। खेड। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चांडोली येथे हरिभक्त परायण बाळशिराम महाराज मेंढे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। माणसाने आयुष्यात संगत चांगली धरली तरच त्याचे जीवन आदर्श होईल, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना दिला। भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संगम कीर्तनादरम्यान बोलताना महाराज म्हणाले की ज्ञान, भक्ती आणि कर्म या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मानवी जीवन आदर्शमय होते। वारकऱ्यांनी स्वावलंबी असावे आणि कोणावरही अवलंबून राहू नये। तसेच धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरांमध्ये स्वच्छता ठेवावी, कुठेही घाण करू नये असे आवाहन त्यांनी केले। तरुणाईला संदेश आणि सामाजिक आवाहन महाराजांनी आपल्या कीर्तनातून अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश टाकला। व्यसनमुक्ती व नामस्मरण। तरुण पिढीने मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून नामस्मरणाकडे वळावे। स्त्री शिक्षण। लेख वाचवा, लेख शिकवा हा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले। नागरी कर्तव्य। लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। बालसंगोपन। लहान मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना चांगले संस्कार द्यावेत। अजितदादा पवार यांना श्रद्धांजली। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले। भजनी मंडळ आणि अन्नदान या कार्यक्रमासाठी दिगंबर शेठ कुंडलिक सावंत, माजी सरपंच चांडोली, मंगेश दादा आर्वीकर, हरिभक्त परायण, नामदेव नानाभाऊ सावंत आणि रमेश मारुती गाडे यांनी अन्नप्रसादाचे आयोजन केले होते। हरिजागर राक्षेवाडी, वेळेदरा, गुरुदत्त भजनी मंडळ चांडोली आणि मांजरेवाडी पिंपळ भजनी मंडळ यांनी आपल्या गायनाने कीर्तनात रंगत आणली। पसायदानाने कीर्तनाची सांगता झाली आणि त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या सोहळ्यासाठी चांडोली आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणाचं चांगलं नाही करता करू नका, कोणाचं वाईट करू नका। उठल्याबरोबर आंघोळ झाली का रोज देवपूजा करा। रोज ज्ञानेश्वरीच्या भागवताच्या 5 वेळा तरी आपण रोज वाचल्या पाहिजे। संध्याकाळी झोपताना आपण हरिपाठ केलाच पाहिजे। वारकऱ्याच्या कपाळाला गंध असला पाहिजे। त्यानं गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे आणि नियमानं आषाढी कार्तिकीची वारी आपण केली पाहिजे। देव देश धर्मासाठी जीवन जगून घ्या। परोपकार करा, तीर्थयात्रा करा, अन्नदान घाला। काहीच करता नाही आले आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर चांगलं प्रेम करा। आपल्यातच देव शोधायचा प्रयत्न करा। सांगण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलाय। शेवटची विनंती आहे तुम्हाला, येणाऱ्या 8 तारखेला माझ्या मुलाचं लग्न आहे ना, तुमचे कान झाले वर काय 8 तारखेला? आता ते कसं डोक्यातून जाईल नाही का नाही? तुम्ही सगळे वयानं ज्ञानानं माझ्यापेक्षा महान कार्य केलेली माणसं आहे। लग्न म्हणलं की फार धावपळ राहते आणि या अनुषंगानं माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, फक्त भांडाऱ्या डोंगरावर या, माझ्या मुलालाही आशीर्वाद मिळतील आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पांडुरंगाचंही दर्शन होईल आणि तुकोबाराचंही दर्शन होईल। बाकी आपल्या काळात एवढं मोठं मंदिर चालले। मी परवा कीर्तनाला होतो ना रामचंद्राला, चंद्रकांत दादा पाटील आले होते। महाराज दादाने एक शब्द दिला, ते म्हणले मी ऐकून होतो दिहू दिहू दिहू, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले ते मंदिर मी पाहिले। जगात असं मंदिर मला पाहायला मिळालं नाही। माझ्या वतीनं 2 कोटी रुपये दरवाजाना दिले। जर या मंदिराचा 2 दरवाजे 2 कोटीचे असतील तर मंदिर होईल कसं? जगात 1 नंबरचं मंदिर होणार आहे। तुकोबाराचा आशीर्वाद आहे, इथं सुद्धा तुकोबाराचा आशीर्वाद नाही। मंदिराचं काम आहे, आपण मदत केली पाहिजे। तुम्ही लग्नाला एक हजेरी लावा। मला शेवटचं सांगायचं, आपल्या महाराष्ट्र खऱ्या अर्थानं गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीच्या सहकार्यानं हा एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह आपण साजरा करता। त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे। बघा, परमार्थात इतका आनंद वाटला पाहिजे। या वयात सुद्धा आपण सारखा माणूस विना घेतलाय। शंकर नाना सारखा माणूस सकाळपर्यंत रोज जागर झाल्याशिवाय घरी जात नसे। गुरुजींचं पारमार्थिक कार्य आपल्या सगळ्या तालुक्याला झाले।
तरी सेवाभाव आणि स्वतः भगवंताचा आपल्याला साक्षात्कार झाला त्याच्यात उतराही झालं पाहिजे, समाजाला मार्ग दाखवावा. ते सुंदर जातं जरा आलेल्या मला तिथे आनंद सांगत होते. त्यांनी जे सांगितलं ते मला बी माहीत नाही. ते म्हणले महाराज इथं तुकोबराय पांडुरंग परमात्मा जाताना मुक्कामी राहतो. इथं कचेश्वर स्वामी होते. आपण ज्या तालुक्यात राहतो राजगुरू शिवराम हरींचा हा तालुका आहे. ते कचेश्वरांना गुरु मानत होते. छत्रपती शिवाजी राजांचा काळ काय इथे गेलाय. ज्या वेळेला लाल महालातून शिवनेरीला जायचे तर जाता जाता इथे मुक्काम करायची. जागा किती भारी आणि एवढ्या भव्य दिव्य जागेत एवढ्या सुंदर असणाऱ्या जागेत जर आज प्रति पंढरपूर म्हणून जर तुम्ही ग्रामस्थांनी मंदिराचं काम हाती घेतलं असेल, काहीतरी दान धर्म आपल्या हातून झाला पाहिजे. तुम्हाला सांगताना विनंती आहे. प्रति पंढरपूर आपल्याला अगदी जवळ होईल, आहे का नाही. साक्षात पंढरपूरचा पांडुरंग येतोय आपल्याकडे. फार भव्य दिव्य त्या जागेवर मला कीर्तनाची संधी दिली. तुम्हाला सर्वांना मी ऋणी आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांच्या सौजन्य होतं ते माझे परम मित्र हरिभक्तीपर्यंत रुपये दादा सावंत असतील, चेतन दादा सावंत असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. बोलता बोलता की चुकीचा शब्द केला तर माझा मला परत करा. चांगलं माझ्या